स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज मँगो पुडिंग बनवूया। त्याच्यासाठी 2 हापूसचे आंबे घेतले, दूध घेतलंय, साखर घेतली आहे, अगदी चिमूटभर मीठ घालणार आहे आणि कस्टर्ड पावडर घेतली आहे। याच्याऐवजी कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी चालेल। आता आंबे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत, कापून घेऊया। हे 2 आंबे मी कापून घेतले आहेत, याचा पल्प काढून घेऊया। अशा मी दोन्ही आंब्यांच्या फोडी करून घेतल्या आहेत। मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यात ह्या फोडी घालूया। अर्धा कप एवढी साखर घालूया। अगदी चिमूटभर असं मीठ घालणार आहे बघा, आणि हे मिक्सरवर फिरवून घेते। आता ह्या आंब्याच्या फोडी मी फिरवून घेतल्या आहेत, ह्याच्यात 1 कप दूध घालून पुन्हा फिरवून घेते। आता हे दूध घालून मी चांगलं फिरवून असा पल्प करून घेतलाय, कढईत काढून घेते। आता कढई गॅसवर ठेवून ना गॅस पेटवलाय, मध्यम गॅस केलाय। आता ढवळत राहायचं थोडा वेळ। चांगली उकळी येईपर्यंत ना ढवळूया। ही आता या पल्पला ही बघा उकळी आली आहे। ही बघा चांगली अशी उकळी आली आहे। पल्पला चांगली उकळी आली आहे, तोपर्यंत इथे कस्टर्ड पावडर घेऊया। आणि 3 टेबलस्पून एवढी कस्टर्ड पावडर घेतली आहे मी, आणि पाव कप दूध घालते त्याच्यात। चांगलं मिक्स करून घेते। हे आता चांगलं शिजून घेतलंय। आता ही 3 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि पाव कप दूध घेतलंय, ते मिसळून घेतलंय। ते आता असं घालता घालता ढवळत राहायचं, ना तर गुठळी होणार। गॅस मध्यमच आहे। कस्टर्ड पावडर घातल्यावर ना असं व्यवस्थित घट्ट होतं। हे बघा असं घट्ट व्हायला पाहिजे। अशा पद्धतीने करायचं, चमच्याने असं पडायला पाहिजे। जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं। हे बघा असं भांड्याचं पण असं बाजूला होतं। आता मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ ढवळत राहते। आता तुमच्याकडे जर मोल्ड असतील ना तर ते घ्यायचे। माझ्याकडे ही भांडी आहे स्टीलची, ती घेतली आहेत मी 2। त्याला मी खोबरेल तेल लावणार आहे। हे बघा खायचं खोबरेल तेल घेतलंय मी, ते लावणार आहे, म्हणजे पटकन सुटेल। असं सगळीकडे ना खोबरेल तेल लावून घ्यायचं। ह्याच्याऐवजी बटर लावलं तरी चालेल। असं व्यवस्थित लावून घ्यायचं। आता हे मिश्रण आहे ना, हे ते ह्याच्यात घालणार आहे।
असं घालायचं. हे बघा, असं हे मिश्रण मी घालून घेतलंय. असं थोडं हलवून घ्यायचं, असं प्लेन करून घ्यायचं थोडं. आता हे मिश्रण मी 2 तास फ्रीजर मध्ये ठेवते. 2 तासांनी बघूया. आता हे ना पूर्ण रूम टेम्परेचरला थंड करून मी 2 तास फ्रीजर मध्ये ठेवलेलं. समजा तुम्हाला साध्या फ्रीज मध्येच ठेवायचं असेल तर 3-4 तास लागतील असं व्हायला. हे बघा, आता व्यवस्थित हाताला चिटकत नाहीये. हे तयार झालंय. सुरी घेतलीये, सुरीने असं थोडस हलकं करून घेते. कडा सैल करून घ्यायची अशी. अशी प्लेट ठेवायची आणि अशी पलटी करून घेतली आहे. माझ्याकडे मोल्ड नव्हता म्हणून मी वाटीत घातलेलं. हे बघा, हे आता मँगो पुडिंग तयार आहे. थोडीशी सजावट करूया. आंब्याचेच काप लावले. हे आंब्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत, ते घालूया. हे मँगो पुडिंग तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.